एवढे पंथ का बनवले, एवढे यान बनवले, एकच कुठलं तरी पंथ ठेवला असता बुद्ध धर्मात तर नसतं का चाललं. आणि असे म्हणतात ते विज्ञानवादी धर्म आहे, ईश्वराला नाकारलंय, हे नाकारलंय ते ना. पण कुठंतरी त्यांच्याच त्रिपिटकामध्ये लिहिलंय की बुद्ध असे वरतून आलते, ह्या लोकांमधून आलते, तसं आलतं. पण मग म्हणतात ते त्यांच्याच वाणीतून लिहिलेले, पण इथं असं पण म्हणतात त्यांनी नाकारले. असे दोन साईड कुठलं नक्की मान्य करायचं ते समजत नाही. दोन साईड कुठल्या मान्य करायच्या? पृथ्वीवरती जेवढे पण धर्म झालेत आतापर्यंत, तर त्या प्रत्येक धर्मामध्ये आहे ना शाखा उपशाखा पंथ उपपंथ हे पडत गेलेले आहेत. हे काळ परत्वे झालेल्या गोष्टी आहेत. पण आपण आहे ना मूळ गाभ्याला हात घातला पाहिजे की मेन काय सांगितलेलं आहे. आता प्रश्न असा पडतो की भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं, बरोबर आहे. एक राजाचा मुलगा होता, तपासाठी निघाला किंवा जे काही त्यांनी वेणा नदीच्या पाण्यावरनं जे काही भांडण झाले की पाणी कोणी घ्यायचं, शाक्य आणि कोळी लोकांनी, त्याच्यामध्ये जे भांडण झाले त्याच्यानंतर ते गेले. तर त्यांना असं काय प्राप्त झालं की ज्याच्यामुळं ते सामान्य माणसापासून बुद्ध बनले, की ज्यांना ही डिग्री लावली गेली की ते बुद्ध बनले, बरोबर आहे. एखादा समजा वर्गामध्ये टीचर शिकवतात पोरांना आणि त्याच्यामधनं एखादा पहिला येतो, दुसरा येतो, तिसरा येतो, बरोबर आहे की नाही. त्याला सर्टिफिकेट मिळतं ना, पहिला नंबर आला बाबा. मग पहिल्या नंबरचं सर्टिफिकेट त्याला काय मिळतं? तसं पेपर लिहिलेला असतो, त्याने तसा पेपर लिहिला. म्हणजे एका ह्याच्यावरून ठरतं, वर्षभर सगळेजण बसलेले, पण ज्यांनी जसा पेपर लिहिला तसे मार्क्स त्याला मिळाले आणि त्याच्यावरून त्याचा काय ठरतो? बुद्ध्यांक, बुद्धी ठरते की हा किती पर्सेंटेज वाला आहे. अबव्ह 90% आहे, बिलो 90% आहे, हा पास होण्याच्या लायकीचा आहे का नापास होण्याच्या लायकीचा आहे, हे ठरलं की नाही. त्यांनी मेहनत घेतली आणि त्याचं फळ त्याला मिळालं. मग ज्यांनी जी मेहनत घेतली त्याच्यानुसार त्याला एक सर्टिफिकेट मिळालं की हा पहिला नंबर आला. तसं भगवान बुद्धांना डिग्री मिळाली की हा मनुष्याचा बुद्ध झाला. मग बुद्ध झाला म्हणजे नेमकं काय झाला हा प्रश्न पडतो की नाही. असं कोणतं ज्ञान प्राप्त झालं त्यांना? काय हे ज्ञान प्राप्त झालं का की बाबा समाजामध्ये खूप मोठा जातीभेद आहे आणि तो आपण मिटवला पाहिजे, एवढं ज्ञान झालं म्हणजे बुद्ध झाले का? त्यांना हे कळलं की बाबा नाही पैशामध्ये काही ठेवलेलं नाहीये आणि काय नाही, हे ह्याच्यापैकी एकाही रुपयावरती आपल्याला घेऊन जायचं नाही, एवढं ज्ञान कळलं म्हणजे ते बुद्ध झाले का? सांगा. काहीतरी वेगळं असेल ना, जे मनुष्याला माहिती नाहीये, जे त्यांना कळालं. त्यांना जे कळालं त्याला म्हणतात विज्ञान, त्याला म्हणतात विशेष ज्ञान. काय म्हणतात? विज्ञान. काय विज्ञान कळालं त्यांना? पहिल्यांदा तर त्यांना जे कळालं, मी किती जन्मांमध्ये कुठे कुठे होतो, मी किती जन्मांमध्ये कुठे कुठे होतो, हे झालं त्यांना पहिलं ज्ञान, बरोबर आहे. बरं, हे मी म्हणतोय म्हणून आहे का? हे त्रिपिटकांमध्ये लिहिलेलं आहे ना, तेच तर ज्ञान सांगतोय मी. जसं आता तू प्रश्न विचारला, इथं असं लिहिलंय तिथं तसं लिहिलंय, मग आम्ही खरं काय मानायचं त्याच्यावरती आपण येऊ की आपण खरं काय मानायचं, त्याच्यामध्ये खोटं काय आणि खरं काय. पण भगवान बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं म्हणजे काय? मी लहानपणी ज्या वेळेला विहारांमध्ये कुठे ज्ञानदान करायला जायचो, मला बोलवायचे की तुम्ही या आणि तुमचं ज्ञान सांगा. तर मी 4वी-5वीला असेल तेव्हापासूनच हे ज्ञानदान वगैरे करायचो. तर मी त्यावेळेला त्यांना एक कॉमनली प्रश्न विचारायचो की भगवान बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं म्हणजे नेमकं काय प्राप्त झालं? आणि त्याचं उत्तर कोणालाही देता येत नसायचं, कारण तुम्हाला ते शिकवलेलंच नाही, तर तुम्हाला काय कळणार आहे? तुम्ही जर त्याचा सखोल अभ्यासच केलेला नाहीये तर तुम्हाला ते काय कळणार आहे? तुम्ही जर श्रामणेर दीक्षाच घेतलेली नसेल तर तुम्हाला हे काय कळणार आहे की भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं म्हणजे काय झालं? आपण जो बुद्ध धम्म मानतो, समाजामध्ये जो बुद्ध धम्म मानला जातो, तो हीनयान ह्या पंथाचा मानला जातो भारतामध्ये, बरोबर आहे. पण महायान पण आहे आणि वज्रयान पण आहे ना याच्यामध्ये. मग हीनयान मानणारे म्हणतात की आम्ही वज्रयानला मानत नाही, वज्रयानवाले म्हणतात आम्ही या दोन पंथांना मानत नाही. जो तुझा प्रश्न आहे, पण मूळ गाभा तर तिथंच राहतो ना की तुम्ही ज्या बुद्धाला मानता त्याला बुद्ध का मानता? ज्या बुद्धाला तुम्ही बुद्ध मानता त्याला तुम्ही बुद्ध का मानता? की त्यांच्याकडे असं काय आहे की जे तुमच्याकडे नाहीये? त्यांच्याकडे असं काय आहे जे तुमच्याकडे नाहीये? म्हणून ते बुद्ध आहेत आणि तुम्ही मनुष्य आहे. मग बुद्धाकडे जे ज्ञान आहे हे संबुद्धत्वाचं ज्ञान आहे. संबुद्ध, सम्मासम
बुद्धस्स. तो कसा बुद्ध आहे? सम्यक बुद्ध आहे. मग त्याला कोणतं सम्यक ज्ञान झालेलं आहे ते सांगा. तर पहिलं त्याला जे ज्ञान झालेलं आहे बुद्धांना, ते ज्ञान झालेलं आहे की ते पूर्वजन्मांमध्ये कुठे कुठे होते आणि त्यांचा कुठे जन्म झाला आत्तापर्यंत. बरोबर आहे. हे त्यांना एक ज्ञान झालं. पहिल्या प्रहरचं त्यांचं ज्ञान सांगितलं जातं. दुसऱ्या प्रहरमध्ये त्यांना जे ज्ञान झालं त्याला म्हणतात कम्म विपाक, किंवा त्याला म्हणतात प्रति उत्पत्त समुत्पाद, पटिच्च समुत्पाद असा तो शब्द आहे. समजलं का? हे दोन महत्वाचे ज्ञान आहे. हे पहिले दोन ज्ञान. आणि तिसरं जे ज्ञान झालेलं आहे ते म्हणजे पहिलं जे ज्ञान झालं त्यांना, हे झालं कुठे होते आणि कसे आलेत आतापर्यंत बुद्ध होत आले. दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्यांना जे ज्ञान झालं की प्रत्येक प्राणी कुठल्या कारणाने मरतो, आणि हे भवचक्राचं पूर्ण ज्ञान त्यांना झालं की जीवात्मा कसा जन्म घेतो आणि कसा मृत्यूला पावतो. हे त्यांना दुसरं ज्ञान झालं. आणि तिसरं ज्ञान जे त्यांचं आहे ते म्हणजे मेन आपण जर त्याला 3 मध्ये विभागणी केली तर त्याच्यामध्ये तिसरी विभागणी अशी आहे की त्यांना कर्मविपाक, किंवा ज्याला कर्मविपाक आणि पटिच्च समुत्पाद असं आपण म्हणतो, हे पुढे मागे असू शकतो. याचा काय म्हणतो आपण त्याला सिक्वेन्स. परंतु ज्ञान त्यांना हे झालं जे की मनुष्याला ज्ञान नाहीये की तो कुठून आलाय, कुठे होता. म्हणून ते बुद्ध आहेत. त्यांना प्रत्येकाचं भवदुःखाचं कारण समजलं की हा भवसागरामध्ये आलाय, याच्या दुःखाचं कारण काय आहे इथे येण्याचं, ह्याची शेवटची वासना काय की त्याला हा जन्म या 84 लक्ष योनीमध्ये मिळालाय. बरोबर आहे. आणि तिसरं कम्म विपाक म्हणजे विज्ञान. विज्ञानाची त्यांना ओळख झाली की अरे हे कारण आहे, त्याची ही उत्पत्ती आहे. समजलं? आता समजा उदाहरण म्हणून आपण जर बघितलं तर एक बीज घेतलं तर बीज काय झालं? कारण. आणि त्याच्यापासून काय तयार झालं? झाड. हे काय झालं? आउटकम. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो कर्म आणि त्याचा विपाक. कर्माचा हा विपाक आहे. विपाक काय आलाय? झाड आलंय. हे कर्म आहे. बीज हे काय झालं? कर्म झालं. आणि त्याचा विपाक काय झाला? हे झालं विज्ञान. ह्याला म्हटलं त्यांनी कार्य कारण भाव. काय म्हटलं त्याला? कार्य कारण भाव. तर ह्याच्यामध्ये कार्य काय झालेलं आहे? झाड. पण त्याचं कारण काय आहे? बी. बी हे त्याचं काय झालं? कारण झालं. हे समजलं? कार्य कारण भाव उलट वाचा. कारण कार्य भाव म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहिलं बीज आहे म्हणून कारण कार्य भाव. आपण कार्यकारण भाव असं म्हणतो ना बोलताना, पण काय म्हणा कारण कार्य भाव. कारण काय झालं? बीज. मग आता आपण एक उदाहरण म्हणून बघू. दूध घेतलं. दूध हे काय झालं? कारण. दुधाचं कार्य काय झालं? दुधापासून काय बनलं? दही. दुधाचं काय बनतं? दही. दही हे काय झालं? त्याचं कार्य झालं. पण कारण काय होतं? दूध. दह्याचं काय बनलं? ताक. बरोबर आहे. मग आता दही काय झालं? कारण झालं. आणि त्याचं कार्य काय झालं? ताक. ताकाचं काय झालं पुढं? लोणी. मग ताक काय झालं आता? त्याचं काय आता काय बनलंय म्हणून मी सांगितलं लोणी. लोण्याचं कारण काय होतं पहिलं? ताकाचं कारण काय होतं? दह्याचं कारण काय होतं? दूध. म्हणजे ताकाचं इनडायरेक्टली किंवा मूळ ज्याला आपण म्हणू शकतो मूळ कारण काय होतं? समजलं? म्हणजे दिसतंय आज काय आपल्याला? ताक. पण त्याचं मूळ कारण काय आहे? समजलं? कार्य कारण भाव किंवा कारण कार्य भाव समजलं सगळ्यांना? विशेष ज्ञान, विज्ञान ज्याला म्हटलं. समजलं का प्रज्वल? ताकाचं काय झालं? लोणी. लोण्याचं काय झालं पुढं? तूप. तूप बघा. तूप बघितलं? आलं डोळ्यासमोर सगळ्यांच्या? तुपाचं मूळ कारण काय? एकाच वेळेला प्रत्येक गोष्ट प्रत्येकाचं कार्य कारण भाव आहे की नाहीये? म्हणजे आता जर तुम्ही मधला एखादा पाठ घेतला, ताक घेतलं, तर ताकाचं कारण काय होतं? दही. आणि ताकाचं कार्य काय झालं? लोणी. समजतंय? म्हणजे त्याला बीज पण आहे, झाड पण आहे आणि फळ पण आहे. बरोबर आहे की नाही? तिन्ही गोष्टी आहेत का नाही? ह्याला म्हटलंय कम्म विपाक. यालाच म्हटलंय कार्य कारण भाव किंवा आपल्या भाषेत कारण कार्य भाव समजण्यासाठी. समजलं? हे ज्ञान झालं बुद्धाला की अरे हे जर दिसतंय तर निश्चितच ह्याचं काहीतरी कारण आहे आणि याचं निश्चितच काहीतरी कार्य आहे.
आता जे दिसतंय निश्चितच त्याचं काहीतरी कारण आहे आणि त्याचं काहीतरी कार्य आहे. आणि मी तुम्हाला म्हणत नाही सर्वांना कार्यामध्ये या. तुम्ही जर मला दिसताय माझ्या समोर, असेच दिसताय काय मला? काहीतरी तुमचं कारण होतं आणि आता काहीतरी कार्य आहे. कार्यकारण भाव समजला का? कारण कार्य भाव समजला का? मग दादाजी असंच बोलत असतात का? रोलमध्ये या, रोलमध्ये या म्हणजे कार्यामध्ये या. जे बुद्ध बोलले त्याच्यापेक्षा काय मी वेगळं बोलतोय का? फक्त माझ्या बोलण्याची भाषा वेगळी, मी जे सांगतोय ते वेगळं आहे. सांगतोय तेच ना, का काही वेगळं सांगतोय? आता मी जे सांगितलं ते समजलं का गेलं डोक्यावरनं? समजलं. कारण आहे, कार्य आहे. तुम्ही आहे आणि कार्य आहे. आलं लक्षात? म्हणून प्रत्येक गोष्टीला, आता त्या दुधाला काय कारण आहे? गाय. गाय कारण आहे. ते दूध शरीरामध्ये यायला काय कारण आहे? गवत कारण. तिने जर अन्नप्राशनच नाही केलं तर तिला दूध येईल का? पण नुसतंच गवत खाती म्हणून तिला दूध येईल का? त्याच्यासाठी काहीतरी कारण भाव असेल की नसेल? काहीतरी असेल का नाही कारण? म्हणजेच काय की तिला बाळ झालेलं आहे. मग बाळ का झालेलं आहे असं जर तुम्ही मुळात गेला तर तुम्ही जाऊन पोचता ती बुद्ध चेतना आहे. त्याला तुम्ही डिवाइन पॉवर म्हणू शकता. प्रत्येक भौतिकाच्या पाठीमागं कारण काय आहे? डिवाइन आहे. डिवाइन आहे म्हणून भौतिक आहे, भौतिक आहे म्हणून डिवाइन नाही. मग जर भौतिक हे तुमच्या समोर आहे आणि त्याचं कारण डिवाइन आहे तर भौतिक कशासाठी आहे? काहीतरी कार्यासाठीच असेल ना, का असंच बनवलेलं असेल? समजलं? हे विज्ञान आहे. विज्ञान विज्ञान म्हणजे काय? दुसरं तिसरं काही नाहीये. हेच ते विशेष ज्ञान भगवान बुद्धांना झालं म्हणून ते भगवान बुद्ध आहेत. आणि सामान्य मनुष्य फक्त मी आहे एवढंच बघतो, तो कार्य आणि कारण भाव पाहत नाही. आणि बुद्ध प्रत्येक घटनेमध्ये, प्रत्येक श्वासामध्ये, एक श्वास आलाय तर त्या श्वासाचं कारण काय आहे आणि त्या श्वासाचं कार्य काय आहे हे पाहतो तो बुद्ध. म्हणून भगवान बुद्ध ज्या वेळेला बसतात विपස්සना साधना सांगतात ते म्हणतात फक्त श्वास बघा, कारण त्या श्वासाचं पण एक कारण आहे. तुमच्या शरीरात आलाय तो श्वास, काहीतरी कारण घेऊन आला ना, आणि कारण घेऊन आलंय तर काहीतरी कार्य आहे. म्हणून कार्य आणि कारण हे वेगळं करता येत नाही. कार्य आणि कारण हे एक साथच चालतात. समजलं का? कार्यकारण भाव. मग हे भगवान बुद्धाला ज्ञान झालं. भगवान बुद्धाला ज्ञान झालं की मी कोणत्या जन्मामध्ये सर्वात पहिल्यांदा मला ती चेतना उठली की मला बुद्ध व्हायचंय. माझा पहिला जन्म की ज्या जन्मामध्ये मी ही जाणीव करून घेतली, माझ्या मनामध्ये पहिला थॉट टाकला. कुणी टाकला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर विचार कोण टाकतो आणि काय नाही टाकत ते. भगवान बुद्धाला दिसलं की ते एक तरुण आहेत, ते तरुण आहेत आणि आईवरती खूप प्रेम करणारे असे ते तरुण आहेत. आईला घेऊन चाललेले आहेत आणि खूप पूर आलाय आणि भगवान बुद्धांनी मनामध्ये ठरवलं की मी माझ्या आईला वाचवणार. त्यांनी आईला खांद्यावरती घेतलं आणि पुरामध्ये ते पोहू लागले. होडी त्यांची फुटली. अशा बऱ्याच काही काही गोष्टी आहेत कार्यकारण भावामध्ये, त्रिपिटकांमध्ये. आणि ते बुडायला लागले. त्यांनी आईला वाचवलं. 6 दिवस ते पाण्यामध्ये आईला वाचवत होते. आईला वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि आईला वाचवलं. 7व्या दिवशी त्यांना समोर दिसला, तळ दिसला. आणि ज्या वेळेला ते बुडत होते त्यावेळेला त्यांना दीपंकर बुद्ध बघत होते. कोणते बुद्ध बघत होते? त्यावेळेला जे बुद्ध होते त्यांचं नाव दीपंकर होतं. दीपंकर बुद्ध त्यांच्याकडे बघत होते की अरे एक तरुण आपल्या आईला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. आणि त्यावेळेला त्यांनी ब्रह्मसंपत्ती म्हणजे जे डोक्यामध्ये विचार टाकण्याचं डिपार्टमेंट ज्यांच्याकडे, त्यांना सांगितलं की हा येत्या काळाचा बुद्ध आहे, याला वाचवला पाहिजे, हा येत्या काळाचा बुद्ध आहे. आणि त्याच वेळेला ब्रह्मसंपत्तीने त्यांच्या डोक्यामध्ये हा विचार टाकला की मी बुडतोय, मी माझ्या आईला वाचवेल तसंच मी या दुनियेला वाचवू शकतो का? मीही वाचेल आणि या दुनियेलाही वाचवेल. हा पहिला विचार त्यांच्या डोक्यामध्ये टाकला गेला भगवान बुद्धांच्या. त्यावेळेला त्यांचं नाव होतं सुमेध. काय नाव होतं? सुमेध नाव होतं त्यांचं त्यावेळेला. सुमेधच्या डोक्यामध्ये हा विचार टाकला गेला, मीही वाचेल आणि या विश्वालाही मी तारण करेल, मी तारणहार होईल, मी या विश्वाला वाचवेल. मी या सागरातनं माझ्या आईला वाचवतोय, मी भवसागरातनं या विश्वाला वाचवेल.
हा पहिला विचार टाकला गेला सुमितच्या डोक्यामध्ये, समजलं, ब्रेन मध्ये. तो विचार पडला, हे काय झालं कारण, आणि त्याचा आउटकम काय निघालं, भगवान बुद्ध. काय आउटकम निघालं, भगवान बुद्ध. पण पहिला काय पडला, विचार. पहिलं पडलं कारण, हा विचार पडणं हे कारण झालं. त्याच्यानंतर असंख्य जन्म झाले. असंख्य जन्मांमध्ये प्रत्येक वेळेला हा सुमित कुठल्या ना कुठल्या बुद्धाच्या कॉन्टॅक्टमध्ये येत होता. कधी राजा होत होता, कधी व्यापारी होत होता, कधी काय होत होता, पण प्रत्येक जन्मा ऋषीमुनी होत होता. आणि प्रत्येक जन्मामध्ये तो एक ना एक शिलाचं पालन करत होता. मग त्याला कळलं की अरे आपल्याला तर सगळं दान करावं लागेल, दान पारमिता आपल्याला करावी लागेल. दान पारमिता करता करता त्यांनी स्वतःची बायको आणि मुलं सुद्धा दान केली, ही दान पारमिता केली. त्याला राजा हरिश्चंद्र आज म्हटलं जातं. विवर्त राजा होता तो. नाव वेगळे वेगळे, समजून घ्या फक्त मला काय सांगायचंय ते. त्यांनी बायको पोरांचं सुद्धा दान केलं. हे दान त्याला करायचं होतं कारण त्याच्या डोक्यामध्ये काय मूळ विचार टाकला गेलेला होता की तुला बुद्ध व्हायचं, मला बुद्ध व्हायचंय. काय आलं होतं, मला तारणहार व्हायचंय. हा विचार त्याच्या डोक्यामध्ये टाकला गेला होता. आणि त्याचा आउटकम काय होतं की आज तो आपल्याला दिसतोय बुद्ध झालेला. मग अशा पारमिता केल्या. एका जन्मामध्ये राजा होते, शिबी राजा. स्वतःच्या मांडीचं मांस तोडून दिलं त्यांनी. स्वतःच्या मांडीचं मांस तोडून दिलं की दान करायचंय. मारे हे तर दान झालं, शरीराचं दान झालं, बायका पोरांचं दान झालं एका जन्मामध्ये, कपड्यांचं दान सुद्धा केलं, दिगंबर अवस्थेमध्ये सुद्धा राहिले. शरीर कितीतरी जन्मांमध्ये त्यांनी फुफ्फुस दान केलं, कधी हड्डी दान केली, कधी रक्तदान केलं, कधी चर्मदान केलं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं दान केलं. दान पारमिता त्यांनी पूर्ण केली. कारण दान पारमिता केल्याने देव लोकाला तुम्हाला जन्म मिळतो. हे तर आपल्याला बुद्ध धर्मामध्ये पण वाचायला मिळतं. दान केल्याने देव लोकांमध्ये तुम्हाला, मग बघा दान किती प्रकारचं केलं, ज्ञानदान केलं, देहदान सुद्धा केलं त्यांनी, सगळं केलं त्यांनी. दान 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 हे सगळ्या दानाच्या पारमिता वगैरे त्यांनी पार केल्या. खरं बोलण्याच्या पारमिता त्यांनी पार केल्या. मग खरं बोलण्याची त्यांची एक पारमिता सांगतो. एका जन्मामध्ये ते आणि त्यांचा मित्र हे व्यापारी होते. आणि व्यापार करता करता ते एका नगरामध्ये गेले. ते बांगड्या आणि साड्या, बांगड्या, लेडी कॉस्मेटिक काय म्हणतो आपण त्याला, सुया पोतवाले वगैरे असतात ना, ते बायकांचे सगळं सामान विकणारे असतात, तसले व्यापारी होते ते. आणि गावोगावी फिरून ते व्यापार करायचे. बांगड्या, टिकल्या, जे काय लागतं बायकांना ते सगळं विकायचे. त्याच्यामध्ये भगवान बुद्धांचा एक मित्र एका बाईच्या घरी गेला. ती म्हातारी होती, तिची नात आणि ती होती. ती म्हातारी बाई आंधळी होती. तर ती बाई म्हटली की अरे ह्या बाबा, माझ्याकडे हा घडा आहे, माझ्याकडे दुसरं काही नाहीये, हा घडा घे आणि मला 2-4 बांगड्या दे माझ्या नातीला खेळण्यासाठी. तर तो म्हटला की हे तुझं काही कामाचा नाहीये हा घडा, मी तुला 2-3 बांगड्या नाही देऊ शकत. भगवान बुद्धाच्या मित्राच्या मनामध्ये आलं होतं की अरे हा तर सोन्याचा घडा आहे, म्हातारी तर आंधळी आहे, तर मग मी तिला जर सांगितलं की हा सोन्याचा आहे तर म्हातारी मला ती देणार नाही. त्याच्या मनामध्ये संकल्प विकल्प यायला लागले की आता मी दुसऱ्या वेळेला थोड्या वेळाने येईल परत आणि तिला सांगेन की बरं देतो तुला 2 बांगड्या, पण दे मला तो हांडा, घेतो मी तुझा तो हांडा. नात तर लहान होती, म्हातारी आंधळी होती. त्याच्या मनामध्ये तसा विषय आला आणि तो थोडासा पुढे गेला की म्हातारीला थोडा विसर पडावा म्हणून. तेवढ्यात भगवान बुद्ध तिथं आले. म्हणजे त्यावेळेसचे ते व्यापारी जे अजून बुद्ध झालेले नाहीत, परंतु आतमध्ये DNA मध्ये काय विचार पडलेला आहे, मला तारणहार व्हायचंय, मला विश्वाचं तारणहार व्हायचंय, विश्वाला तारणारा व्हायचंय. समजलं? असा व्यक्ती तिथं गेलाय आणि त्या जन्मामध्ये काय पारमिता करतोय, खोटं बोलायचं नाही ही पारमिता करतोय. त्याच्यामध्ये भगवान बुद्धांच्या समोर ज्या वेळेला त्या म्हातारीने सांगितलं की बाबा हा हंडा घे आणि मला 2-3 बांगड्या दे माझ्या नातीला खेळायला, खेळण्यातल्या बांगड्या. तर भगवान बुद्धांनी ते बघितलं आणि ते व्यापारी म्हटले की आजी, मी तुम्हाला माझं सगळं सामान जरी दिलं तरी मी ह्या हंड्याची किंमत तुम्हाला देऊ शकत नाही. म्हातारी म्हटली का नाही देऊ शकत? ते म्हटले अहो हा सोन्याचा हंडा आहे. मग म्हातारी म्हटली सोन्याचा हंडा आहे? ते म्हणले मी असे 10 वेळा जरी माझे दागिने तुम्हाला दिले, माझ्याकडचे नकली दागिने, तरी सुद्धा
ह्याची किंमत होत नाही, माझ्याकडे तेवढे पैसे तुम्हाला द्यायला नाहीयेत. मग ती म्हटली की बाळा तू सत्य बोललेला आहेस, तर हा घडा मी तुला देते, तू मला 2 बांगड्या दे माझ्या नातीला खेळायला. कारण ती त्यांची त्यावेळेची ती परीक्षा बुद्धाची. आणि तो हंडा त्याला दिला, भगवान बुद्धांना तो हंडा दिला त्या व्यापाऱ्याला. म्हणजे बुद्ध म्हणजे व्यापारी समजा, कन्फ्यूज होऊ नका. तो हंडा दिला आणि ती म्हटली की पण बाळा तुझ्या आधी एक जण आलेला होता, तो खूप कपटी व्यापारी होता, त्यांनी मला सांगितलं की याची काहीच किंमत नाहीये म्हणून, ह्याची काहीच किंमत नाही, मी ह्याच्या 2 बांगड्या सुद्धा तुम्हाला देऊ शकत नाही म्हणून. त्याच्या मनामध्ये काहीतरी वाईट आला असेल, तो एकतर खूप चांगला असेल. तेव्हा बुद्ध म्हटले की नाही आजी, तो खूप चांगला आहे, तो चांगला व्यापारी आहे, त्यांनी तुम्हाला फसवलं नाही म्हणून त्यांनी तुमच्याकडनं तो घेतला नाही, त्यांनी तुम्हाला फसवलेलं पण नाहीये, त्यामुळे तो तुम्ही त्याला चांगला किंवा वाईट म्हणू नका. आणि बुद्ध निघून गेले, ते व्यापारी निघून गेले. पहिला व्यापारी परत आला आणि म्हटला की म्हातारे तो तुझा हंडा मला देऊन टाक, मी तुला 1-2 बांगड्या देऊन टाकतो, चल माझ्या काही कामाचा नाही, पण तू नातीसाठी एवढं मागतीस तर मी तुला 2 बांगड्या देऊन टाकतो. पण म्हातारीने म्हटली की तू खूप वाईट आहेस, तू मला फसवलंस, माझ्या आंधळेपणाचा तू काय केला, गैरफायदा घेतलास. तू मला सांगितलं नाही की हा सोन्याचा हंडा आहे, जेव्हा की तुला माहिती होतं की हा सोन्याचा हंडा आहे, तू मला ते नाही सांगितलंस. तर मग तो म्हटलं तुला हे कोणी सांगितलं, तू तर आंधळी आहेस, तुला हे कसं कळलं की तुझ्याकडे सोन्याचा हंडा आहे. मग तिने सांगितलं की तुझा मित्र इथं येऊन गेला, ज्याने मला सांगितलं, मी तो त्याला हंडा देऊन टाकलेला आहे आणि तो त्याचं सगळं जे काय होतं त्याच्याकडे होतं नव्हतं तेवढं सगळं तो इथं ठेवून गेलेला आहे. मग त्याला खूप राग आला आणि त्यांनी काय केलं, दात वट काढले. म्हणजे असं अतिशयोक्तीमध्ये लिहिले की त्यांनी वाळूचे खडे खाल्ले आणि दाताखाली चावले, वाळूचे खडे दाताखाली चावले कडाकडा. आणि तो म्हटला की मी ह्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, मी तुझा बदला घेईन. आणि कित्येक जन्म तो बुद्धाबरोबर येत राहिला आणि बुद्धाचा बदला घेत राहिला, बुद्धाला फसवत राहिला, बुद्धाला मारत राहिला. आणि ज्या वेळेला भगवान बुद्धांचा गौतम म्हणून ज्या वेळेला आविर्भाव झाला, त्यावेळेला तो त्यांचा चुलत भाऊ देवदत्त म्हणून जन्माला आला आणि देवदत्ताने 3 वेळा बुद्धाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच मनामध्ये कार्यकारण भाव सांगतोय तुम्हाला. एका जन्मामध्ये देवदत्ताच्या मनात काय पडलं होतं, मी याचा बदला घेणार. कित्येक जन्म तो बदला घेत राहिला, पण त्याचा बदला पूर्ण झाला का? कारण काय होतं, बदला होता, बरोबर आहे. पण बदल्यासाठी काय कारण झालं होतं, बदला ही झाली घटना. भगवान बुद्ध खरं बोलले होते, भगवान बुद्ध खोटं बोलले होते का? त्यांनी तर त्यांचा रोल केला होता आणि एखाद्याला ते फसवत नव्हते, पण त्याचा दुष्परिणाम भगवान बुद्धांना कितीतरी जन्म भोगावा लागला. याच्यामध्ये भगवान बुद्धांचा काय दोष होता ते सांगा? दोष होता, पण याला बदला घ्यायचा होता म्हणून हा बदला घेणारे जन्म घेत आला. कार्यकारण भाव समजतोय मी काय सांगतोय, तो लक्षात येतोय का? कार्यकारण भाव, हा कार्यकारण भाव झालेला आहे. मग हा कार्यकारण भाव भगवान बुद्धाला असाच्या असा दिसला की मी किती जन्म घेतले, किती जन्मांमध्ये माझ्याबरोबर देवदत्त होता, किती जन्मांमध्ये माझे आई वडील माझ्याबरोबर होते, किती जन्मांमध्ये मी सुख आणि दुःख भोगलं, काय कारण झालं आणि काय कार्य घडलं, काय कारण झालं काय कार्य घडलं, काय कारण झालं काय कार्य घडलं. हा कार्यकारण भावाचा पूर्ण आणि पूर्ण संपूर्ण चित्रपट त्यांच्या डोळ्यासमोर आला. कोणत्या डोळ्यासमोर आला? समजलं? कोणत्या डोळ्यासमोर आला? तिथं असं म्हटलं गेलं की त्यांना एक चक्षु प्राप्त झाला की ज्या चक्षु समोर, दिव्य चक्षु, आपल्याला माहिती आहे ना कोणता चक्षु. एक चक्षु प्राप्त झाला, त्या चक्षु समोर हे सारं देवी देवता लोक आलं. त्याच्यानंतर त्यांना भवसागर कळला. ज्याला भवसागर कळला तो बुद्ध झाला. बरोबर आहे का चुकीचं आहे? ज्याला भवसागर कळाला, ज्याला कार्यकारण भाव कळाला की अरे आज घटना काहीतरी घडती तर निश्चित काहीतरी कारण आहे ना. मी सिंपल मध्ये समजून सांगतो, अरे आपले मागच्या जन्माची कर्म आहेत, आपण फेडतोय, असंच बोललं जातं ना का काही वेगळं बोलतो मी तुमच्या भाषेत बोलतोय, अलंकारिक भाषेमध्ये नाही बोलत आहे. मी जर म्हटलं पुब्बे चकतपुय्यता अप्पमादेसु एतं मंगलं उत्तमम, हेच मंगल आहे, हेच उत्तम आहे. मी जर ही भाषा पाली भाषेत तुमच्याशी बोलायला लागलो, तुम्हाला काय समजणार?
पटिच्च समुत्पाद. मी जर तुम्हाला म्हणलं पटिच्च समुत्पाद, काय कळणार तुम्हाला पटिच्च समुत्पाद? जो अभ्यासच तुमचा झालेला नाहीये, तुमच्यासाठी मी जापानी बोलतोय, बरोबर आहे की नाही? जी भाषाच तुम्ही अभ्यासलेली नाहीये त्या भाषेत जर मी तुमच्याशी बोलायला लागलो, तुमचा तर अभ्यासच तो झालेला नाहीये. कळतंय का मला काय सांगायचंय ते? मग हा कारण भाव मिळाल्यामुळं, कळाल्यामुळं भगवान बुद्ध आहेत आणि बाकीचे सगळे मनुष्य आहेत. कारण मनुष्याला कारण कळत नाही, कारण प्रत्येकाकडे दिव्य चक्षु नाही. आपल्याकडे तर दिव्य चक्षु आहेत तरीही कळत नाही. दादाजींनी काय करायचं? त्यांना एक दिव्य चक्षु मिळाला आणि ते मनुष्याचे बुद्ध झाले. कार्यकारण भाव कळाला आणि मग त्यांना दिसलं की अरे एक सुमेरू पर्वत आहे. कोणता? सुमेरू पर्वत आहे आणि त्या पर्वताच्या वरती देवी देवता राहतात. त्या पर्वताच्या वरती ब्रह्म आहेत हे त्यांना दिसलं. अरे ह्याच पर्वतावरती 7 खंड आहेत, सप्तखंड आहेत हे त्यांना दिसलं. कुठं दिसलं? दिव्य दृष्टीवरती दिसलं. ज्ञानाने त्यांनी जाणलं अरे सप्त पाताळ आहेत, यमलोके हे त्यांना दिसलं. काय दिसलं त्यांना? यमलोके. त्यांना दिसलं की अरे नरक पण आहेत हे त्यांना दिसलं. हे त्रिपिटकामध्ये पूर्ण वर्णन केलंय की त्यांना काय काय दिसलं, दिव्य चक्षुवरती काय काय दिसलं ह्याचं सगळं वर्णन केलंय त्रिपिटकामध्ये. अरे एवढे असंख्य ब्रह्मांड, एवढं असं एवढं तसं, हे सगळं त्यांनी दिव्य चक्षुमध्ये बघितलं आणि ते बुद्धत्वाला प्राप्त झाले. की त्यांना कळालं अरे जन्माच्या वेळेला तर ह्या 4 लोकांमधले हे 4 प्रमुख राजे माझ्या आईच्या स्वप्नामध्ये आले होते. सुमेध नावाचा एक हत्ती पण आलेला होता, पांढरा शुभ्र हत्ती की ज्याने कमळाचं फूल धरलेलं होतं. हत्ती आणि कमळाचं फूल, पांढरा हत्ती कमळाचं फूल धरलेलं, आणि तो माझ्या आईच्या स्वप्नामध्ये आलेला होता. हे सगळं टायटल त्यांना दिसलं. म्हणजे त्यांना पूर्ण भवसागर कार्य आणि कारण भावामध्ये दिसला की नाही दिसला? कारण दिसली की नाही? की प्रत्येक गोष्टीचं कारण काय? निष्कारण कुठली गोष्ट आहे का? निष्कारण कुठली गोष्ट आहे का? जर तुम्हाला कारण कळलं, तुम्हाला कार्य कळलंय तर तुम्ही बुद्ध आहे. आणि तुम्हाला जर कार्य कळतंय, घटना कळतीये, म्हणजे आत्ताचं कळतंय, होणारं घटना पण कळतीये, पण तुम्हाला जर कारण कळत नसेल तर तुम्ही काय आहे? मनुष्य. हाच फरक आहे बुद्धामध्ये आणि बुद्धूमध्ये. बुद्ध आणि बुद्ध याच्यामध्ये फक्त एका उकाराचा फरक आहे. समजलं? तर तो एक एक्स्ट्राचा उकार आपल्याला काढून टाकायचा आहे आता, बुद्ध आणि बुद्धू मधला. आणि मग बुद्धाला कळलं की ही रचना कशी आहे, आणि ती रचना पूर्ण कळाली बुद्धाला. त्यावेळेला ते सम्यक संबुद्ध झाले. काय झाले? सम्यक संबुद्ध झाले. हे आहे बुद्धत्व, ही आहे बुद्धत्वाची रचना. बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं म्हणजे नेमकं काय प्राप्त झालं? सिंपल भाषेमध्ये सांगायचं तर बुद्धाला कार्यकारण भाव कळाला आणि बुद्धाला प्रत्युत्त समुत्पाद कळाला. प्रति उत्पत्त सम उत्पाद, पटिच्च समुत्पाद पालीमध्ये त्याला शब्द आहे. समजलं? याच्यामध्ये काय डाऊट? समजले? बुद्धांचे जन्म अनंत कसे झाले? बुद्धांपासून बुद्धांपर्यंत येईपर्यंत बुद्धाने 28 बुद्ध पाहिले. किती बुद्ध पाहिले? 28 बुद्ध पाहिले. तनंकर बुद्ध पाहिले, दीपंकर बुद्ध पाहिले, अमिताभ बुद्ध पाहिले, खूप सारे बुद्ध पाहिले. 28 बुद्ध पाहिले सुमेधनी बुद्ध होण्याचा प्रवास करेपर्यंत. कुणी? सुमेध किंवा सुमितो किंवा सुमित असं त्यांना म्हटलं जातं. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची वेगवेगळी नावं आहेत. आणि दादाजींनी जेव्हा चिवर धारण केलं होतं तेव्हा त्यांचं नाव पण सुमेधोच होतं. तुमच्या माहितीसाठी फक्त सांगतोय. तर प्रत्येक गोष्टीमागं कार्य कारण भाव असतो, असंच कुठलीही गोष्ट नसते. आलं लक्षात? कारण हा एक धम्मसंस्कार आहे आणि धम्मसंस्कारांमध्ये नाव देताना सुद्धा त्याची चेतना पाहून त्याला नाव दिलं जातं. नाव अशीच दिली जात नाहीत. आणि आता खूप सारे आहेत ज्यांच्याकडे हे ज्ञान अवेलेबल आहे, जे त्यांचं कार्य अविरतपणाने करतात. तर ते पण आपण ऐकलं पाहिजे, समजलं पाहिजे काय आहेत काय नाही आहेत हे, आणि आपण त्याच्यावरती आपली बुद्धी लावली पाहिजे.
म्हणून तुझा जो प्रश्न आहे आता आपण त्याच्यावरती येऊ की मग असे वेगवेगळे पार्ट का पडले. बरोबर आहे. एक बी होतं ते शेतकऱ्यांनी लावलं, एक आंब्याचं झाड असं समज. त्या आंब्याचं झाड आलं आणि त्याला फळं लागली असं समज की त्याला 3 फळं लागली त्या आंब्याच्या झाडाला. आता मला सांग ती तिन्ही फळं एकाच साईजची, एकाच रंगाची, एकाच टेस्टची असतील का? मला त्याचं उत्तर दे. लावली होती एकाच शेतकऱ्याने, एकाच भूमीत लावली होती, एकच बीज लावलं होतं, त्याला 3 फळं आली. त्या झाडाला 3 फळं लागले, 3 आंबे लागले असं समज. महायान, हीनयान आणि वज्रयान ही 3 फळं लागली. तिन्ही सेम असतील का? आकाराने? ह्याला म्हणतात स्यात्वाद. असूही शकेल, नसूही शकेल. असू पण शकतात ना 3 सेम फळं, एकाच आकाराचे दिसत आहेत बाबा मला, एका टेस्ट पण मला काय फरक जाणवत नाहीये. टेस्ट तर असणारच कारण प्रत्येकाला युनिक बनवलंय. एक फळ कधी दुसऱ्या फळासारखं टेस्टी नसणार, हे या विश्वाचा नियम आहे. आपल्या जिभेला ती चव टेस्टचा फरक कळत नाही, पण कलरमध्ये ना लाखो शेड्स असतात माहितीये का. कम्प्युटर आता वेगळा वेगळा शेड सांगतो की नाही हा मायन्यूट फरक आहे. केसाचा फरक नाही का म्हणतो आपण, एक केसाचा फरक आहे फक्त, एक बूंद काय म्हणजे एक संपूर्ण निळ्या कलरची बादली आणि त्याच्यामध्ये एक हिरवा टिपका टाकलाय, एवढा फरक आहे. पण कम्प्युटर पकडतो आता तो फरक की त्याच्यामध्ये एक टिपका हिरवा पडलेला आहे, चुकून किंवा जाणून बुजून टाकलाय शेड मिळवण्यासाठी, पण तो एक टिपका पकडला जातो. आता आपले डोळे नाही पकडू शकत कलर मधला फरक वेगवेगळा एवढा, का पकडू शकतो आपला? नाही पकडू शकत. समजलं? सेकंदाचा 100वा भाग आपण पकडू शकतोय का? आपण बोलायच्या आधी सेकंद झालाय ना, टक, आता टक एवढं बोलण्यासाठी 1 सेकंद होतोय. त्या टक मध्ये तुम्ही 100 वेळा कसं पकडणार ते सांगा. कॅपॅसिटी आहे का आपली? ती नाहीये. तसं हे जे पंथ झाले, आता सामाजिक दृष्टीने विचार करायचा तर म्हणजे मूर्तीपूजा मानणारे होते, त्यांनी मूर्तीपूजा, पुनर्जन्म हे ते मानायला सुरुवात केली, त्यांना महायान म्हटलं गेलं. कारण धम्मसंगती ही तर फार नंतर बसलेली आहे ना, बुद्धाच्या नंतर सम्राट अशोकाच्या पण काळामध्ये किंवा त्याच्यानंतर असं समजा. मग या धम्मसंगती नंतर बसलेले आहेत, त्यांनी धम्म बनवले किंवा त्यांनी धर्म बनवले. पण मूळ बुद्ध काय, मूळावर या ना तुम्ही. बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं म्हणजे नेमकं काय प्राप्त झालं? असं कोणतं ज्ञान झालं? एवढं ज्ञान झालं का की 2 जण भांडतात त्यांनी नाही भांडलं पाहिजे, 2 जातींनी नाही भांडलं पाहिजे, हे बुद्धत्व आहे. आणि बोधिसत्व कधी खोटं बोलत नसतात. म्हणून एवढंच लक्षात ठेवायचं की जे पण बोधिसत्व असतात, जे पण बुद्ध असतात, त्यांची वाणी हेच शासन असतं. त्यांची वाणी हेच त्यांचं शासन असतं. समजलं? ते पिक्चर मध्ये डायलॉग पण होता ना, मेरा वचन ही है मेरा शासन, मेरा वचन मेरा शासन. तसं हे आहे. त्यामुळं आपण ह्याच्यामध्ये नाही पडायचं. आपण एवढंच म्हणायचं की हा माझा अजून त्याचा अभ्यास नाही झालेला, मी अभ्यास करून बोलेलो. पण आपण काय करतोय, ठामपणे म्हणतोय की नाही आम्ही हा पंथ मानतो, आम्ही हा पंथ मानत नाही. जेव्हा की कोणालाही विचारा की बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं म्हणजे काय प्राप्त झालं बाबा, तेवढं तर सांग. कारण तो धर्म तर मानतोय ना. दुसरी गोष्ट, मग आपण हे मानायचं की नाही मानायचं? जोपर्यंत तुम्हाला सर्दी खोकला आहे, जोपर्यंत तुम्हाला सर्दी खोकला आहे तोपर्यंत तुम्ही आंबट, चिंचा, तेलकट, तिखट खायचं नाही. मग जोपर्यंत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता इथं प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तुम्ही मूर्तीपूजा मानायची नाही, तुम्ही पुनर्जन्म मानायचे नाही. हे मी सोशलसाठी सांगतोय बरं का, जे बघतात त्यांच्यासाठी मी सांगत नाही. मी कुणासाठी सांगतोय? हा तुझा प्रश्न म्हणजे हा सोसायटीचा प्रश्न आहे, समाजाचा प्रश्न आहे की मग आम्ही हे मानायचं का नाही मानायचं. तुम्हाला मानणारे म्हणतच नाहीये मानणारे व्हा. कधी सांगितलंय मानणारे व्हा? यही पस्सिको ओपनायिको पच्चतंग वेदितब्बो विहुइति, यही पस्सिको, या आणि पहा म्हटलंय भगवान बुद्धांनी. या आणि पहा ना. समजलं? मग पाहणारं व्हायचंय. मग पाहणारं जर व्हायचंय तर मग तुम्ही पाहिलं पाहिजे. समजते? समजला? पटिच्छ समुत्पाद, कम्म विपाक समजला का? हा आहे भगवान बुद्धाचा बुद्ध आणि त्याचा धम्म. हा धम्म आहे. मग ते जाणणारे तुम्ही जेव्हा होताल त्यावेळेला तुम्ही बुद्धिस्ट आहे, तर तुम्ही बौद्ध आहे. नाहीतर तुम्ही एक फॉलोअर आहे कोणाचे तरी,
आणि ठीक आहे, फॉलोअर असणं काही चुकीचं नाहीये, पण रिजिड नका राहू, हे एवढंच सांगतो. बाकी तुम्हाला सामाजिक लढाई लढायची का? 100% लढायची. अंधश्रद्धेच्या विरोधात लढायचं का? 100% लढायचं. आलं लक्षात? पण वैरभाव ठेवून नाही, कार्यकारण भाव ठेवून. कार्यकारण भाव ठेवून. कारण ते आहे ना बाबा, आम्ही ते नाही ठेवलं तर परत मानसिक गुलाम करतात, पुन्हा गुलाम करतात, पुन्हा वर्ण व्यवस्था लावतात. मग आम्हाला लढलं पाहिजे का? 100% लढलं पाहिजे याच्या विरोधामध्ये. समजते मी काय सांगतोय ते? जय श्री राम. जय श्री राम.